हाय गे तर सकाळीच लवकर उठलो ना अर्धी जांग दवली आणि निघलो कामावर जावाला. कामावर जाताना बघते तर आमचा ग्राउंड पोरे 5 फायनली मारून पोरा खेळाची बंद. काय बोलशी आणि आज माझा दोस्त आला नाही तर मला कंपनीने पाठवा हेलिकॉप्टर. कंपनीच्या गेटवर उतरतोय बघते तर सगळी मेंढरा जनरलशिपला चालली होती. 4-5 गटरा साफ करून मी वैतागलो दिला वाईट एसीन बसायला. संध्याकाळचं निघलो होता हा मेंढरूक मला रस्त्यानंच भेटला. घरा आलो ना आमचा बाबा बसलेला इथं अमृत द्यावाला. बघते तर काय मला लयच खुशी झाली. आमची बाची झालेली घरा राजनी बघ कशी बघते ना असते मला लय मजा वाटली ना. तसाच गेलो जिमला काही जिमचा तर खारा नको व्हावाला असंच लागणं लय खारं झालं जिमला. आणि मग काय बघता बघता घेतलं शोल्डर पेशेस मारायला कारण उद्या पालखी आहे ना बघ खांदं घेऊन नाचो जे बाका नाचतंय म्हणून. तसंच शोल्डर मारून आलो घरा आणि टाकला बाटलीनं ओढका आणि गप 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 पिला आणि तसाच रेडी होऊन गेलो देवलान गेलो तर बघते तर काय एक प्रदीप प्रज्वलनचा कार्यक्रम चालू होता. तो कार्य बघून तसाच मी घेतली देवला एंट्री आणि मग काय आपल्या प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन बोलू घेऊ दे. एक मेणबत्ती मिनी पण पेटवली की असानच भाजली माझी. आणि मग बघता बघता लोक बसली जेवायला. जेवता मग आता बाहेर बोललो आपण पण बसूया. आणि मग होता आमचा भारूट मना बोलवलेलं शंकर महादेव कसं वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. नंतर आमचा भारूट चालू झाला. तो भारूट लोकांना जाम मजा वाटली. नंतर बघते तर पोरा सगळी देऊळ सजवला आलेली. आणि मग आम्ही पण बोललो आता चला भजनाला बसू. दत्ताराम काका आलेले त्यांच्यासोबत आम्ही पण पाठी भजन बोलायला बसलो आणि लय भारी वाटला आम्हाला लय मजा आली. मस्त 5 वाजवलं आणि मग ते वैतागलो आणि गप घेऊन येऊन झोपलो सकाळी.